लावा लावा. हा बॉल येतोय बॉल. जर अलिबागला जायचं असेल तर हा बोर्ड नक्की लक्षात ठेवा, नाहीतर भरपूर असे रायडर किंवा लोक आहेत जी सरळ निघून जातात आणि त्यानंतर तुम्ही पाहताय तर रस्ता परत मागे घ्यायला होतो. तर इकडून खालतून जाऊन रस्ता अलिबागला जातो. मी आणि माझे मित्र आज आम्ही निघालो आहोत रायगड जिल्ह्यातील लोकप्रिय असलेल्या पर्यटन ठिकाणी म्हणजेच अलिबागला. अलिबागला लाभलेला खूप मोठा समुद्र किनारा, ऐतिहासिक किल्ले आणि नारळांच्या व सुपाऱ्यांच्या बागांमुळे अलिबागला महाराष्ट्राचे मिनी गोवा असेही म्हणतात. तर अलिबाग फिरण्यासाठी खूप आहे. 1-2 दिवसात अलिबागला चांगला फिरणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही ह्यावेळी बिर्ला मंदिर, रेवदांडा किल्ला, रेवदांडा समुद्र किनारा व बीच आणि रामेश्वर मंदिर हे फिरलो. हा प्रवास तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. नमस्कार मंडळी, मी विकी तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विकी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये आणि आता बिर्ला मंदिराकडे जातोय आणि त्यानंतर अलिबागमध्ये काय काय पाहायला मिळतंय किंवा काय बघणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि काय काय एन्जॉय होतंय आणि काय पाहायला मिळतंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढे. इकडे बिर्ला मंदिराच्या इकडे आलात तरी पार्किंगची व्यवस्था आहे. 30 रुपये पर गाडीचे आहेत आणि वरती जाताना मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर खाली आपल्याला परत ओटी जिकडे आपण घेतो तिथे मोबाईल ठेवायला लागतात, तिकडे चार्ज आहे. आता जे बघून आलो ते बिर्ला मंदिर आहे आणि आतमध्ये गणेशाची अशी मूर्ती आहे, गणपती बाप्पाची. सुंदर असं वातावरण आहे इकडचं. जर तुम्ही आला तिकडे तर मंदिराला नक्की भेट द्या. आतमध्ये खूप सुंदर असे हिरवगार वातावरण आहे आणि आजूबाजूचा परिसर आहे इकडचा बिर्ला मंदिराचा. जे आत्ता बघून आलो बिर्ला मंदिर ते इकडे आहे. जर इकडे अलिबागला आलात तर नक्की भेट द्या. बिर्ला मंदिर तर पाहून आलो, पण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल नेणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मंदिरातली शूटिंग तर काढायला जमली नाही. तर आता तिकडून आल्यानंतर आम्ही आता जातोय रेवदंडा किल्ल्यावरती. हा जो सरळ रस्ता जातोय तो सरळ किल्ल्यावरती जाणार आहे. तर तिकडेच आपण जाऊया. वरती चढणं वगैरे नाही तर समुद्राच्या काठावरतीचा किल्ला आहे आणि आता तिथे गेल्यावरती समजेल आपल्याला किल्ल्यामध्ये काय काय उरलंय पाहण्यासाठी ते. आणि तो आजूबाजूला तुम्ही नारळाच्या बागा बघताना खूप छान वाटते पाहण्यासाठी. बिर्ला मंदिरानंतर आता आलोय रेवदंडा फोर्टकडे आणि इकडे ही पार्किंगची व्यवस्था आहे. बाईकचे 20 रुपये इथे आहेत. तर इकडे आलात तर हे पार्किंगसाठी इकडे व्यवस्थित जागा केलेली आहे. आणि आता आपण रेवदंडा फोर्टमध्ये जातोय. पाहूया हा किल्ला कसा आहे तो दिसायला, रेवदंडा किल्ला. तर ही किल्ल्याची एंट्री आहे. किल्ला आल्याच्या नंतर आतमध्ये, किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम या तोफ पाहायला मिळतात आणि बाजूचे व्ह्यू आहे पूर्ण. तर किल्ल्याच्या इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे बुरुज पाहायला मिळत आहे, पण त्याच्या वरती जाणाऱ्या ज्या शिड्या आहेत त्या तुटलेल्या आहेत पूर्ण, त्यामुळे वरती जाऊ शकत नाही. तर अजून बाकीच्या ठिकाणी जाऊन बघूया काय पाहायला मिळतंय ते.
त्यानंतर इथे आणि ह्या अशा तोफा ठेवलेल्या आहेत रेवदंडा किल्ल्यावरती. रेवदंडा हा किल्ला ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सागरी किल्ला आहे. हा किल्ला आगरकोट म्हणून देखील ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीज कप्तान सोजियाने 1524 मध्ये बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा नौदलाची सुरुवात करताना या परिसराचा वापर केला होता. 1740 मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. या किल्ल्याच्या तटबंदीच्या आतमध्ये पूर्ण रेवदंडा हे गाव वसलेले आहे. त्यामुळे खाजगी मालमत्ता असल्यामुळे आपल्याला पूर्ण किल्ला हा पाहता येत नाही. तर अशा प्रकारे हा किल्ला आहे आणि किल्ल्यावरती आलात तर बघण्यासाठी फक्त तोफाच आहेत, बाकी काही उरलेलं नाही इकडे. बाकी सर्व तटबंदी किंवा जे बांधकाम आहे पूर्ण तुटलेलं आहे. हा इकडे रेवदंडा किल्ला आहे आणि त्याच्या बाजूलाच पूर्ण समुद्र आहे, हे पाहू शकता. ह्या किल्ल्याच्या बाजूला खूप अशी नारळाची झाडं आहेत. म्हणजे वातावरण खूप असं हिरवगार आणि शांत असं वातावरण आहे. समुद्र चौपाटी आणि बाजूला ही पूर्ण नारळाची झाडे. आणि हे बघा काय चाललंय, हे सोबत आले आज मित्रपरिवार अलिबाग ट्रिपसाठी. आणि किल्ला हा खूप मोठा आहे, पण काही काळानंतर ह्याचा थोडासा भाग शिल्लक ठेवलेला आहे. बाकी सर्व ठिकाणी झाडे वगैरे लावलेली आहेत. आणि आता हे तुम्हाला समोर दिसते तेवढंच फक्त किल्ल्याचा भाग राहिलाय. जर तुम्ही मग रेवदंडा किल्ल्याला बघायला येते तर असं बघण्यासारखं असं काही नाही, फक्त तोफा तेवढ्या आहेत, बाकी काय चाललं नाहीये. जर तुम्हाला निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता. या हवेच्या दबावामुळे तुम्ही पाहू शकता अशी नारळाची खूप झाडं आहेत ना, ती समुद्राच्या साईडला वाकली गेलेत, कारण इकडे हवेचा दबाव खूप असतो. आणि इकडे आता किल्ल्याचा काही भाग तटबंदी आहे, तिकडून आपल्याला पाहायला काय मिळतंय का बघूया, कारण बाकीचं काय पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर ही पूर्ण तटबंदी आहे, खूप मोठीची तटबंदी आहे. म्हणजे किल्ला खूप मोठा आहे, पण व्ह्यू बघ आहे हे बघू शकता. किल्ल्याच्या पूर्ण या तटबंदीच्या बाजूलाच समुद्र आहे आणि इथून बघायला तर खूप सुंदर दृश्य दिसतंय. आणि जे बोललो होतो नारळाची झाडं ही कशा प्रकारे झुकली गेलेत हवेमुळे ते पाहू शकता तुम्ही. किल्ल्याच्या बाजूला पूर्ण आता प्रायव्हेट प्रॉपर्टी झालेली आहे आणि किल्ल्याची तटबंदी आहे आणि काही बुरुज आणि जे ते बोलत होतं तो व्ह्यू. त्या साईडला पूर्ण तटबंदी आहे, म्हणजे पाहायला गेलं तर पूर्ण किल्ला आहे. पण आता काही कारणाने आणि काही परिस्थितीच्या बदलावानंतर त्यामध्ये वस्ती निर्माण झाली आहे आणि किल्ल्याचा भाग कमी प्रमाणात राहायला गेलाय. तर हा पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे समुद्राच्या पूर्ण टोकावरती आणि जे बुरुज आहेत ते तुटलेले आहेत समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे. हे काय कामाचे नाहीत, पण आता माझा किल्ला फिरून झालेला आहे. मी आता चाललो घरी. आता इथून आम्ही जाणार, आम्ही आता जातोय आमच्या रूम वरती. किल्ल्यामध्ये बघण्यासाठी काय काय आहे किल्ल्यावरती हे तुम्हाला पाहायला मिळालंय. तर आता तुमचा प्रश्न आहे इकडे यायचं नाही यायचं, पण अलिबाग वरतील हे जो समुद्र किनाऱ्यावर जो व्ह्यू आता आम्ही पाहिला तो बघण्यासाठी रस्ता कुठे आहे तो दाखवलेला आहे. तर तुम्ही इकडे येऊन पाहू शकता. खूप छान अशा प्रकारे दृश्यात बघण्यासाठी. आणि इकडून पुढे आता संध्याकाळी ज्या रेवदंडा बीच वरती आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी तिकडची व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आता भेटूया तिकडेच. तर आता रेवदंडा बीच वरती आहे आणि तुम्ही पाहू शकता रेवदंडा बीचचं दृश्य अशा प्रकारे आहे. हा रेवदंडा बीच आता थोडं समुद्राच्या जवळ जाऊन दाखवू. काही आपण गावाला ते बघत समुद्र चौपाटी कशा प्रकारे आहे
आता दुसरं काय नवीन नाही, आपण दुसऱ्या बीचवरचं जाणार होतो उद्या, आपण आता रेवदंडा बीचवरती आणि आपण जो किल्ला पाहिला तो तिकडे द्या पाहू शकता. तिकडे तर किल्ला पाहिला तो इकडे आहे आणि त्याच्या बाजूला आता आम्ही रेवदंडा चौपाटीवरती फिरतोय. एक बोलायचं चांगलं झालं तर पब्लिक एक कमी आहे इकडे, म्हणजे जी रात्रीची शांतता वगैरे असते ना तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल ह्या बीचवरती. आणि आता ओटी लागले जरा, त्यामुळे आपण समुद्राच्या आणखीन जवळ जाऊ शकतो. हे पाहू शकता हे काय करतायत ते. बाकीचे पोरं तर आलेत नाही, सध्या तर आम्ही तिघत आलोय, येतील थोड्या वेळाने. आता रेवदंडा आम्ही किल्ला पाहिला, रेवदंडा बीच पाहिला, त्यानंतर आता चाललोय रामेश्वर मंदिर तिकडे जायचं ना. तर आता इकडून रामेश्वर मंदिराची तिथे जातोय आणि जाता आता जे काही स्पॉट भेटतील बघायला ते पाच जाणार आहोत, तुम्हालाही दिसतील. तर आता अलिबाग आपला बीच आज संपणार आहे आणि जाता आता जे काही स्पॉट बघायला भेटतील ते नक्की व्हिडिओमध्ये पुढे बघा. हा आमचा विला आहे बघा, पुन्हा पाहिजे असेल तर विला रूम्स अवेलेबल त्याच्यावर. आता घरी जातोय तर जाता आता हे मंदिर पाहायला मिळाले. तर मंदिर कसं आहे ते आपण दाखवतो तुम्हाला. आणि रामेश्वर मंदिर क्रांतिज्योती विद्यालय तुम्ही चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये ह्या मंदिराची शूटिंग दाखवलेली आहे. दत्तांचे आणि गणपतीरायाचे मंदिराचे आपल्याला दर्शन झालंय आणि आता पुढे आपण पाहू इकडे. इकडे देवीचं मंदिर आहे.
देवीच्या मंदिराच्या बाजूलाच जुन्या काळातलं असं बांधकाम आहे पूर्ण मंदिरात. तर तुम्ही आता मंदिराचं दर्शन घ्या पूर्ण. वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले होते. त्यांनीच या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना केली असं म्हणतात. म्हणूनच या मंदिराला रामेश्वर मंदिर असं म्हटलं जातं. हे मंदिर खूप प्राचीन आहे, पण त्याचा हा काही जो आजचा भव्य विस्तार आहे तो कान्होजी आंग्रे आणि पेशवे काळात झाला. ह्या मंदिराच्या समोर जे तलाव आहे त्याला रामकुंड म्हणतात. काकस्पर्श, किल्ला अशा अनेक मूवी व सिरियलच्या शूटिंग या मंदिराच्या परिसरामध्ये झालेले आहेत. आणि या रामेश्वर मंदिराच्या बाजूला सुंदर असं तळाव दिसतंय. तळाव तयार केलेला आहे, खूप छान आहे आणि भरलेलं आहे आता सुद्धा ते. तर आजूबाजूचा परिसर पहा मंदिराच्या. जर अलिबागला आलात तर रेवदंडामध्ये नक्की भेट द्या या मंदिराला. आणि हे जे तलाव आहे ना त्यामध्ये कासव आणि मासे दोन्ही आहेत. आराम करायला कासव आलेलं बाहेर. आणि हे पाहू शकता पूर्ण मासे आहेत तिकडे. अलिबागवरून घरी येत असताना आम्ही हायवे सोडून एक गुगल मॅपच्या भरोश्यावरती एक शॉर्टकट रस्ता पकडला आणि तो आता कशा प्रकारे आम्हाला घेऊन जातो आणि किती मजा येते त्या रस्त्यावरती, तर व्हिडिओमध्ये नक्की पुढे पहा. ऑपरेटिंग चालू आहे आता रायगडची काहीतरी नवीन फुल मजा. आम्ही होतो हायवेला, पण हा नवीन एक रस्ता वेगळा सध्या कच्चा आहे, काम चालू आहे रस्त्याला. आणि आता त्या रोडने आम्ही चाललोय. पुढे आम्ही तिथे खराब रस्ता भेटतो. आणि गुगल मॅप तर कधी भरोसा करू नका, कुठल्या रस्त्याला आम्ही सोडून का चालता येत का. हे बघा आमच्या ऑपरेटिंगच्या गाड्या. आणि पुढे तर सिटी 100 ऑपरेटिंग किंग. आता वाटतं काहीतरी नवीन करतो. काय चालू
अरे देवा. आमची एक्सपर्ट रस्ता संपला तो तिथून कुठं आता कुठून इथून गाड्या काढायच्या कशा नंतर जाऊ पुढे बघ भाई स्पीड मध्ये येणार अरे इकडून तर स्पीड मध्ये येणार हे क्वार्टर आहे पुढे काय आहे कारण पुढे दरी आहे दरी. अरे गाडी घेऊन ये तू डायरेक्ट क्वार्टर आण गाड्यान हातात आण हातात काढू इथून एवढा पण ही नाही. अरे याची गाडी आहे तास काय इकडून हा डोंगर क्रॉस करून त्या नाल्याच्या पर्यंत थांबायचं आहे. अरे आ कोट घालून कशाला आलायस तू. जिंदगी मत ना बन जाए संभालो यारो. चला एक मिशन सक्सेसफुल. लावा लावा हा बॉल येतोय बॉल. काय नाही ब्रेक मार पाय खालचा ब्रेकवर पाहिजे अतिशय त्याची प्यारी गाडी आमच्या भरोश्यावर दिलं नाही आणि आम्ही तिला चालवत आहोत. अतिश तू हंसवीला बघ तुझी हंसवी बघ काय करताय पोरं. आमची हंसवी ब्रेकचा पाय ब्रेकवर ठेव. तो पाय ठेवायचा उजव्या साईड डाव्या साईडलाच सोड ठेव उजवीला टाकून चल पाणी बघ. तर आता ह्या ऑफ रोडिंग पूर्ण पुढपर्यंत चालू राहणार आहे. आणि आता तुम्ही बघितलात गाड्या आम्ही कुठून कशा काढल्यात त्या. ही होती या व्हिडिओमधली एक मजा.
हे आता मागे असं झालं की आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो आणि तो बाईकवरती मागे डबल सीटला मुलगा बसला आणि परत उतरला. तर त्या समोरच्याला वाटलं की तो बसलाय, तर तो निघून आला पुढे, त्याला ठेवूनच तिथे. तर त्याला आता आम्ही घेऊन आलो मागून, परत त्याच्या गाडीवरती पाठवलं आणि आता निघालो घराकडे. तर ही होती या व्हिडिओमधली मजा सर्व. तर कशी वाटली ही व्हिडिओ नक्की सांगा. अशाच व्हिडिओ येत राहणार आहेत पुढे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आता जाता जाता या निसर्गाचा आनंद घ्या.